कोकणातल्या रत्नागिरीमध्ये नेवरे गावातल्या उंबरवाडी इथं अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणी डोंगरावर कैरी विश्रांती होमस्टे आहे. रत्नागिरी स्टेशनला उतरून रिक्षाने उंबरवाडीपर्यंतचं अंतर 25 किलोमीटरचं. पक्षी निरीक्षण करणाऱ्यांसाठी, निसर्गातल्या शांत वातावरणासाठी, झाडाला बांधलेले झुले अनुभवण्यासाठी, कोकण मेव्यासाठी आणि कोकणातल्या रुचकर जेवणासाठी कैरी विश्रांती होमस्टे हे अतिशय उत्तम ठिकाण आहे. कोकणातल्या घराची सई तुम्हाला इथे अनुभवायला मिळते. ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी डोंगर चढून कैरी, काजूच्या बागांमध्ये इथे फिरता येतं. सकाळच्या निसर्गरम्य वातावरणात प्राणायाम म्हणजे ऊर भरून प्राणवायूत जणू. निवांत वाचत बसण्यासाठी इथे छोटेखानी पुस्तकालयही आहे. झाडावरून प्रत्यक्ष आंबे कसे उतरवतात, त्याचं पन्ह, लोणचं, चुंदा, साठं ही कोकणातली विशेष उत्पादनं कशी बनवतात हेही इथे पाहायला मिळतं. खाली उतरून थोड्या अंतरावर अतिशय लोभस असे समुद्रकिनारे मोहात पाडतात. सूर्योदय, सूर्यास्ताची चित्र रेखाटल्यासारखी अगदी जवळून पाहता येतात. दुचाकी घेऊन आजूबाजूच्या परिसरातील ऐतिहासिक वारसा लाभलेली साहित्यिक, स्वातंत्र्यसेनानी यांची वास्तव्यस्थानं, किल्ले, मंदिरं फिरता येतात. शहरातल्या धावपळीचा सगळा क्षणात गायब होतो तो इथले समुद्रकिनारे आणि निसर्ग पाहून. अतिशय प्रेमळ, देखरेख करणारी माणसं, त्यामुळे उपरमुळी वाटतच नाही. तोच घरचा जिव्हाळा आणि काकूंच्या हातचं सुग्रास जेवण ही तर इथली खास पर्वणी. साफ नीटनेटक्या सोयीसुविधांनी युक्त खोल्या. शहरी बाज इथे कमीच, कारण निसर्गाचा अनुभव गावच्या पद्धतीनेच घ्यावा नाही का? तर कोकणातल्या या अतिरम्य विश्रांती स्टेला नक्की स्टे करा. अभय खेर आणि किरण खेर हे या होमस्टेचे व्यवस्थापक. त्यांचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. हा अनुभव यंदाच्या वर्षी कैरी विश्रांती होमस्टेला जाऊन नक्की घ्या.